ही वाघवाडी वाघवाडी. आणि ह्यो सरदार पुसेगाव 2024चा 1 नंबरचा मानकरी. गेल्या वर्षी पुशेगावला 1 नंबर केला या आता दोन्ही दुशी वासर. दोन्ही दुष्य. हो वासर गावचा सास. तो आज पळायला गेला रोमन. हा फडकी शेट बरोबर करार नाही का त्याचा झाला. हा 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 तो रोमन ह्याच्या जोडीतला. ह्यो बैल बघितल्यावर तुम्हाला आता चालूच्या कुठल्या बैला सारखा वाटते? आता काय ह्यो आहे ना वादळगत वाटतोय का मानगरच्या नव्हे? मग काय ते ह्याला वादळ नाही घ्यायचं. अमित भांडळे आम्ही शेट बादळे सुमी शेट बादळे. हा 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 वादळ. त्या वादळासारखा वाटतोय. हा तुम्हाला कोणाकडे वाटतंय? मला मत्तूर सारखा वाटतोय. ते आहे पण मथुर मोठा आला लय ते पण. पण त्याचं वय बी पूर्ण आहे. हा किंवा ते फक्त ते वाहनानं आला तसा म्हणा. हा 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 हा. पण बाकीच आहे म्हणा वादळ बी मथुरगत दिसतो. तसा शरीराने ही दोघं शेम आलो. वादळ आणि यो. हा हा गाव जुन्या काळात गाजवलंय विलासप्पा खामकर वाघवाडी. खामकर मामा नाही गेलेलो आज. मी मोकळा जायत नाही तसा मैदानला. बैल तरी पाहिजे नाही पुकाराय तरी पाहिजे. मोकळं जात नाहीत. ती गाय जी सकाळी आपण बघितली मसरात हा हा हिंडायला निघाली होती, हा त्या गायचं ही घर जी मी तुम्हाला म्हटलं का आपल्या गायांमध्ये मिक्स होती, हा त्या गायचं घर. कुठं आहे गाय कुठं आली आहे? नसेल आज. बैल आहेत की तोवर 2 बैल आहेत. चालेल बैल बघूया मग. या. आप्पा खिलारगाव चॅनलचं मालक आहेत ती. हा हे त्यांचं मामांचं मोठं मुलगा हा आणि लावा. आणि ती मसर घेऊन गेल तर त्यांचं बारकं भाऊ शिवाना. तुम्हाला इथं भाऊ एकत्र राहणं, युनिटीनं राहणं, हा ही ही दिसणार. गोष्ट लय दिसली असेल सकाळी. हो 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 आहे ना. एकत्र कुटुंब दिसलंय. मग मी अशाच माणसांच्यात बसाय उठाय असतो. हा त्यामुळे मॅच्युरिटी आली का? हा ती आता हाय मॅच्युअर आहे का नाही तुम्ही सांगितल्यावर येऊ ना. कर ही 2 बैल आहेत. ह्या घराला हा पिढीजात बैलांचा नाद आहे. पिढी जात आणि ते बी रागेट बैलांचा. हा ही साधी आहेत त्यांच्या भाषेत. हा ही काहीच नाही ती बैल. हा ह्याच्यापेक्षा रागीट होती होते हा. अहो असं झाड टकरून फोडलं त्याचं. अहो ही बघा की दावणीला दोन्ही कासर इसणीला इथं होय तरी बी डाराकतात लय माणसं जमली की टाप घालून असते. आहे ना. एवढं आकाडल्यात हे बघ कसा आवाज देते. आणि घरची गाडी हा जास्त फायनल राहिलेली, घरची साज पळत होता. होय होय का? ही दोन्ही का? हो घरचं चुट्टी मेकर ड्रायव्हर तेवढा बाहेरचा. हा ते आपला ड्रायव्हर होता का मग हा संदीप त्यानं गाडी आणलेली आहे बरं. हे झेंडा कुठल्या मैदानाचा? ह्यो परमळे कुठला? वारून बनवून परमळे वरतू गेलो सोन्यान आणि दादीचा आमचा सोन्या. हा टाकवे परून परमळे हे कोणच्या होतं? ही जुनी बैला. हे सगळं आप्पांचा नाद काय? आपलाच ना. हे मोठ्या डाली आत्ताच्या येते. आत्ताचेच आहेत ह्या बैलांचेच आहेत. हे आता गोट्यात येते ते. हा त्या हाता गोट्यात आहेत त्या. आणि ही बैल कुठली? ही शेतीची बैल आहेत. शेती हा. म्हणजे आता बाजारात गाडी होती. हा गाडी होती का सावकर मामा. हा ती ही त्या बैल सावकरांची ही बैल घेऊन त्यो शिव हौशी आणि ते व्हायरस ही 2 होती. व्हायरस एका गायची 2 वासर ही दोघं भाऊ भाऊ. हो आणि तिची आई कुठं आहे? हाय आहे तिकडे. आई पलीकडे. तो डराकतोय तो कोण आहे मग? ह्यो वेगळा आहे, अजून एक आहे पोलीस. तो पोलीस. हो रिस्टार आज्याची वस्ती म्हणायची. मग ह्यो पोलीस कोणाचा? त्यांचाच आहे. त्याच गायचा आहे का? नाही नाही ह्यो वेगळा आहे. हा ह्यो ती मी चिऱ्याचं सकाळी शेळ आहे म्हणलं बघा. हा, हा. दारात गाई बांधायला हा, हा. जागा केल्या त्या गाईचा ह्यो पोलीस. ते वासरू मला चांगलं वाटतंय. कुठला आहे बघू बघ चला.
आणि ही वासरू आहे ना, हा आता आपण मित्राची खाली गाय बघितली का सूरज भाऊंची हा हा दारात काळ्या वासराची आहे, हा हा त्या गायचं ही वासरू आहे. हे बी चांगलं आहे हो, ही बैलाची पैदास आहे. है ना. नायकू भोसले आप्पा भाऊचीचं हा त्यांच्यातल्या बैलाची ही पैदास आहे. कसं आहे पावणे 2 वर्षाच्या आसपास वय आहे. है ना. हो, पळतंय चांगला, ना चांगलं पळतंय? पळतंय. आता गटपास केलता विंगाच्या मैदानात, हा सीमेला मार खाल्ला. आता होय परवा पळणार आहे कांद्याला. नादी माणूस आहे, 4 बैल क्वालिटी होय, कमीत कमी 4 बैल कायम असतात. असणार आता. ह्या दावणीतला आपला फेवरेट बैल आहे. ह्यो आहे का. होय, ह्यो महाराजा आधी नाही का. नाही तुम्हाला नाही धावणार आहे बघा. धावणं म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला धावला, पण हा माझ्यावर लय प्रेम आहे ते. चला ही वासरं पण चांगले आहे. ते घेऊया. बंडाडावर वाघवाडी करायची. बंडा डायव्हर वाघवाडीकर. ही आहे ना, हा बैलगाडी क्षेत्रात बरीच अशी लोक आहेत जी पडद्या मागचं खरं कलाकार असते. हा तसा पडद्या मागचा कलाकार असणारा हे माणूस आहे बरं, ह्याचा मालक. मालक ह्यांचा. कधी श्रेय घ्यायला पुढे नसतो, पण नियोजन आणि तिचीच पारख आहे, तिचंच नियोजन आहे. वासरं आणणे, तयार करणे आदत आहे. ही आत्ता आणले, हा ही जरा 5-6 महिने झाला असतील आणून. दोन्ही वासरं चांगले आहेत. हो, जाऊया. जागा चला तुम्हाला इथनं दाखव. कितीच पाडे मागा सगळी मागणी हिंडायला आली. हा त्या गाईचे कोण आहे. पाडी ती अशी नाही का आज्या घेऊन आला हा, हा, हा. पाडी हा ती पाडी. ते आहे का ती पाडी. हा माग पळत होती ती. हा, ह्या दोन्ही गाय आहे त्या. गाय आहे त्या. हो, आणि ते मगाशी आलेली ती पलीकडची गाय. हा मगाची हिंडून आली ती पलीकडची गाय, हा ती तिची पाडी. त्याची ही पाडी. आणि तो शिंगमोडका व्हायरस होता का तो, हा तिची पोरगी बनायची त्याच्या पुढची. ते व्हायरस ह्या गायला दाखवला होता. हा ती ही पाडी आहे का नाही. क्वालिटी आहे का नाही. क्वालिटी आहे वस्तू. हा मग ही पाडी क्वालिटी आहे. दावणीचं नाक आहे. आणि ही 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 व्हायरसची आहे. आई ते व्हायरस आणि औषध त्या दोन्हींची ही आहे. आई आहे. ही मग ह्या पाडीची आजी आहे ती. आजी. हो, वडिलाची आई हा मग ह्या पाडीच्या वडिलाची आई ही आहे. ही आहे. ही लय क्वालिटी जतन केली आहे, ठेवली आहे. खाणीतली आहे, म्हणजे यांची जुनी खाण. जुनी खान ही. घरात घरचे इकत आणलेली नव्ह. ही गाय घरची आहे. घरची ही पण घरची आणि ही पण घरची. घरची म्हणजे खान ही दोन्ही बी घरची. लय क्वालिटी आहे हो. म्हणजे ही जी माणूस कोण आहे ना मालक, हा, तो लय दर्दी माणूस आहे ह्यातला. होय होय होय. पिढीच्यात बैलांचा नाद आहे त्यासनी. पिढी जात आहे, त्यांना माहित आहे की चांगलं काय आहे. ही गाय आहे ना, हा 4 ते 5 वर्ष झालं गाप गेलेली नाही, हा पण तिच्यावरलं प्रेम श्रद्धा अजिबात कमी नाही. कमी नाही. बैलाला फिके आहे नाही, उकारते बा. उकारते म्हणजे ती आपण आता टॉर्च पाडलाय म्हणून गप आपल्याला थांबून दिली नसतं तिने. असं ना. होय. म्हणजे 5 वर्ष झाले तिचा काय फायदा नाही, पण बैलाच सांभाळली. हा काय काय नाही, बैल एवढा तयार होणारच नाही, बघायलाच मिळणार नाही. हा तेवढी गाय तयार आहे. होय. पण ऐक नाही, तुम्हाला मी सांगतो हा तिची हा त्या गायीमध्ये जी काय ताकद आहे की नाही, हा, हा. ती ताकद ह्या पाडीत आली. आली आहे ना. हो हो. आता हे जर फ्युचर प्लॅनिंग कसं आहे, हा तो आता जो सोन्या आपण बघितला का वासरू आदत गोट्या रत्ता इथं इथं. व्हायरस सोबत पोलिसच्या कडेला नव्हता का हा हा सोन्या? हा ती वासरू हा. त्याच्याकडं हिला भरवायची आपल्याला. नाही नाही, ही लय सरस आहे त्याला. मग नाही तो नाही चालणार. नाही, हिला माग आहे तो. मग आमचं नियोजन जरा गणतंय. गणतय दुसरा गणतय. बघितला पाहिजे हिला लय टॉप क्वालिटी पाहिजे हो. बैल. हा बर. ही लय सर. मी तुम्हाला तिथनं म्हटलं नाही थांबा, हा काय तर गावलंय आपण. मला नजरेला गावलंय ते ती हे आहे. वस्तू जिडी आहे. हिला लय म्हणजे
आता तुमच्या नाही लक्षात येणार, पण हे जे मालक आहे हा त्यांच्या लक्षात येणार हे काय क्वालिटी आहे. ही एक क्वालिटी. गरम रक्ताचीच खाना आहे. मग तुमच्या गावात आता म्हणजे 5-6 टॉपच्या गावल्या का नाही, हा 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 त्यातली ही येणार. त्यात ही एक हा बसणार. टॉप 5 मध्ये ही येणार. ही टॉप 5 मध्ये काय येणार तर ह्या आजीमुळे येणार, आजी म्हणून वंशावळ. वंशावर अशी येणार. ही गाय फक्त गाभरा आहे पाहिजे होती हो. हिनं लय म्हणजे पुढच्या पैदाशी दिल्या. दिली असतील. हो हो चालतंय, जाऊया. चला चला. तुमचं गाव म्हशी म्हणजे म्हशीवर प्रेम असणार गाव, जास्त म्हशी जाईल तिथं म्हशी म्हशी दिसणार. म्हशी कंटेंट वेगळा होऊ शकतो एवढा म्हशी. हा पप्पू शेट, तुमच्या भाषेत काय सांगता येईल मानक्याबद्दल? ही असं सोनं आहे. हा सोन्याला एक लिमिट आहे 24 कॅरेट. हा त्याच्या जर पुढचा काही शब्द जर सोन्याला असता ना तर ह्या बैलाला लागू झाला असता. आहे का तुमच्याकडे त्याच्या पुढचा शब्द? शिव बैल आहे ना, हा एवढा असताना बसणं थोडक्यात मालक ती जाईल पहिल्यापासून तिने शिकवला ती वासरू आहे ना हा इकडच कडच बारक बच्चा. एवढा असताना बसणं देऊ बैल त्यांच्या हाताखाली. हातात आहे. आणि लई ह्या बैलाचा सगळा काळ बघितलाय आपण. ह्या बैलाला माणसाने नाकारलेला बघितलाय. शिर्डी एवढा जीव ह्याचा कवा पळायचं, ही वाक्य सुद्धा ह्या बैलाविषयीच ऐकल्यात. आणि बाहेरनं पळून गाड्या माराव्या हेनच ही वाक्य सुद्धा ह्या बैलाविषयीच ऐकले. म्हणजे ते नाही ना, तो बैल म्हणजे फक्त म्हणायलाच बैल आहे. तिचं सगळं गुण सुद्धा देवागत आहे. आहेत हा? ह्या बैलानं ऐन जेवाने सुद्धा कधी कुणाला शिंग लावलं नाही. आणि एकाच माणसाच्या मागणं बैल जायतो, दुसरा माणूस सुद्धा ह्याला लागत नाही. ह्यो बैल जिद्दी किती आहे बघा की. एखाद्यानं जीव सोडला असता या अवस्थेत, 100%. पण तो शेवटपर्यंत झगडतोय ना. अजून मस्ती कमी नाही. नाही. अजून दुसरा बैल जर बाहेर काढला ना हा. तर 3 पायावर पळत जाते मागणे. 3 पायावर लंगडी घालत बाहेर माग लागतोय तिथपर्यंत जातं. पण काय झालं शेवटी पाय साथ येत ना, थांबतो जाण पुढे जाऊन. बरोबर. एक 10-20 फूट गेला की नाही दमतोय मग. पण त्याची जिद्द कमी नाही. नाही जिद्द कमी नाही. बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात लहान बांधे बैल. लहान बांध्याचा सगळ्यात लहान बांधे, देख एवढा बैल बघा की सगळ्यात जातीवंत बैल आहे. देखना बैल काय होय. बैल नाही याच्या एवढा देखना. नाही. त्याकडे बघितलं ना वाईट वाटतं आहे रोज वाटतं मला. है ना. मला ऐक नाही असं कधीतरी वाटतं बरं का की त्याच्या ऐक नाही मागल्या जन्माचं काहीतरी त्याला फेडायचं आहे ह्या जन्मात. काय आता त्याला फेडायला का आमचं त्याच्या मागला हेच मला समजत नाही. हा. त्याला तसं व्हायला नाही पाहिजे असं वाटतंय. आहे ना. आमच्या एखादा पाय बी माझा मोडला असता तर घरी बसलो असतो मी हा. 6 महिने. त्याचं ते आयुष्यात आजू झाला ना. आणि तो त्रास किती आहे हो त्याला. नाही तर ते त्यानं म्हणून सण केला आहे. दुसऱ्या बैलाचं काम नव्हतं बरं. दुसरा आपल्या दावणी इथनं मागाची बैल झाली, मोठी बारशा झाला, शाहीर झाला, तो सम्राट झाला माझा. नंतर आता ही बैल यांचं कोणाचं काम नव्हतं. मी लेस ती बैल पाय मोडला असतात हो उभ्यानं अंग टाकून दिलं असतं. जीव सोडला बैल अजून अलगद वस्तू उठतो ह्यो 3 पाय. 3 पायावर. त्याला अजून वाटतंय काय 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 माहित पाय सरळ होईल म्हणून. हा. जिद्दी आहे त्याची. आणि ह्या पहिला गट पास आहे ना गाडगे साहेब हा आपल्या बैला सांगा. ह्या जागा हा इस्लामपूरचं मैदान. शिकवणे पण नाही भैया ही सगळी संघच आहे त्या मालकाबरोबर. ही दोन्ही आदत वासर होती. पैरा कोणालाच नाही म्हणून ती आदत तेवढा आवेदन ते उजवीनं पळायचा ती पहिला गट पास. बैल तिथनं जी पेटला होता म्हणजे त्या काळात बैल पळतच होता. बायांच्या पैशाला विषय जेव्हा पेडगावला 1 नंबर केला का हा त्या दिवशी बैला म्हणजे उजेडात आला मालकाचं चीजच केलं ते. ना. आणि पळालाय कुठल्या बैलाच्या संघ बघा बलमान शेजी कुठं तुलना करायची. हो बकासूर इद्री बैल सगळी गळ्यात घेऊन आणि ह्यो बाहेर न त्यांच्या संघ ते आतनं पळायला. त्याला काय वाटत नव्हतं पळायचं. मैदानात जायचं म्हणलं की उड्या मारतच असायला. धुवून बांधला की मस्ती चालू करायचं संध्याकाळी.
त्याला माहिती आहे उद्या सकाळी मैदानात जायचं, खुश असायचं लई. आणि तो 3 पायावर त्यानं गट काढला होता ना? काढला होता काढला. ती वैशिष्ट्य म्हणजे मी का म्हणतो 24 कॅरेटच्या पुढचं जर काय असतं तर. हा बैलाचा पाय मोडला होता, कणका पडला होता, हा. पाय टेकत नव्हता. एखादा बैल तिथंच लोळला असता, तिथंच अंग टाकून दिलं असतं. नाहीतर बाहेर तरी गेला असता. हो बैल 3 पाय घेऊन तासाकडे न जाता गट काढला, बैल वर आला, मगच बैल थांबला आणि पाय वर धरला. सोल पास झाले 10-20 फुटावर थांबला होता लगेच तो. हा पण सोल पास तर थांबला नव्हता अजिबात. नाही स्पीड कमी नाही झालं. नाही नाही तसाच गेला मग. 3 पायावर त्याच स्पीडनं आला पुढं. होय होय. त्यानं सोनं केलंय आपलं, पण त्याला असं व्हायला नाही पाहिजे. मारलेली पुढे. बाकी काय, दुसऱ्या कुठल्या बैलाला झाला असं चाललं असतं, पण ह्यो लई जिद्दी बैल हो. हो. पहिल्या पण लई कष्ट केली होती, आम्ही बघत होतो त्या मालकाकडे पण, आणि आमच्यासाठी पण लई झाटला होता तो. इमारत बारकी असून जे आम्ही घालून त्या बैलाबरोबर पळाला पाहिजे. कमी नाही पडला. आम्ही शिराळची फाटी भराळा कडवर उराडी आणि त्या मैदानात बैल बालमाच्या गळ्यात. ती रान बघितलं तरी चांगली चांगली बैल त्या रानाला पडत नाही, एवढी उराडी. गौतम मैयाच्या सर्जाला घेतल्यावर 1 महिना गुलाल नव्हता. हा गाडी गाठाला बसायची, सीमेला लॉबी व्हायची, सर्जा आत दाबायचा आणि दुसरा बैल बाहेर जायचा. त्या बैलाबरोबर पहिलं निमसोडचं मैदान केलं आम्ही, 100 फुटांनी गट पास केला हे नंतर. सीमेक 150 फुटांनी पास केलं ड्रायव्हर. तेव्हापासून उजेडता तसल्या इजऱ्या बैलाला घेऊन 4 मैदान पळाला होता. चौदरवाडी तर 100 फुटांनी फायनल केली 1 नंबरचं. पण त्या 4 मैदानात गुलाल किती मग? 4 मैदानात 4 मैदान गुलाल. 4ही मैदान गुलाल. निमसोडला 150 फुट अंतर ठेवलं, सीमेला 1.5 ड्रायव्हर श्रीजोस्तीच्या. वासरं घेऊ बी वार का गई आहे काय, ह्याच्या अंगावर एवढा नंबर कसा आहे मला. हा खाल्लं जाऊ पळून आलो वर, तेव्हा बैल बघायला आली. मग तेव्हा तिने मला सांगितलं, मी म्हणलं तुम्ही बोललेलं ऐकलं होतं मी. ते म्हणले अहो काय बैल वाटतच नाही एवढा पाहणार म्हणजे. बैल म्हणजे शिर्डी एवढा दिसतो, एवढं स्पीड कसं याला. हा. बैलानं पण नाव राखलं, म्हणजे आमचं राखलं, भागाचं राखलं, त्यामुळे अभिमान आहे मला. एवढं झालं तरी त्या बैलांच्यावर कमी लक्ष आहे, पण याच्यावर लक्ष असतंय आमचं दिवसभर. ह्याच्याकडे सारखं लक्ष असतंय सगळ्याच पोरांचं. जीव असल्यामुळं. हा, मग बाई ह्यो कोण? तो पाखऱ्या सोनार पडायला असतो जय शेकडा आपला पाखऱ्या. ह्यो हा. मग आता मुंबईत कधी आता जाणार 16 तारखेला, पुशेगाव 17 तारखेला जाईल मुंबईला. पुशेगाव करून जाणार. पुशेगाव करून जाणार. बसूनच असतो आता सध्या. आणि ह्यो छोटा मानक्या. तो छोटा मानक्या. मग ह्यो आता कुठलं मैदान काय शिव नाही मैदान आता काढायचं 4-5 दिवसांनी. काढायचं? चांगल्या मैदानाला 1 वासरू तयार केले नवीन बघा. पलीकडचं? हा श्री असं जरा वासरू दुसरं होतं का. आज घेतलाय नवीन. हा ते कोणीकडे? तो करमाळ्यातनं घेतला वैभववरचा. हा मालक्याबरोबर आज फेरी टाकलं त्याला 2. हा तो पुढल्या गुरुवारी आणायचा. तो नाकाडा दिवसाचा सोडा ती घेतला तो काय. घेतला. दुसरा एक आहे मालिक 3 नंबरचा. हा. सागावला असतो तो, सेकंडला पोहोचतो. सागावला आहे का? हम्म. कोल्हापूर? नाही सागाव. हा कोल्हापूरच की कागलच्या तिथं? नाही इकडे सरूड सागाव. सागाव. सरूड सागाव. हा हा आमचा एक मित्र इंजिनियर म्हणून हा हा तिथं असतो, त्यांच्याच घरच्या घरी जातो माहिती. त्यांच्याकडे असतो. 2-4 केलेत नवीन. केले ना. तुमच्या भागातले 4-5 गावांची व्हिडिओ बनवली एक हा पप्पू शेटनं घेऊन हा कधी आज. आज. तिने माझं नवीन नाव ठेवले. बरं ठीक आहे असू हा द्या. आणि त्यांना म्हणलं मानक्याची शेवट घ्यायची आहे संध्याकाळी. हा सगळ्यांची घेऊ शेवट, मानक्या घेऊ आणि तिथनं आपण व्हिडिओ थांबवू. हा. म्हणलं बाकी कोण नसलं चालतंय, मानक्या पाहिजे तर पाहिजे. मग ते बघा शेवटला इथं आलो तुम्ही आता. याच्या पाहुण्याच्या बरोबर विषय काय चालवतो तुझा? कशाचा विषय चालवता आपलं पाहुणं? खाद्यावर विषय कोणाला निघाला होता? आहे ना. गाडगे साहेबांचा विषय चालला. हे म्हणले पहिले खाद्य खिलार का आपल्याकडे जाय ना म्हणलो. हा तोच विषय चालला होता आमचा. आहे ना, क्वालिटी आहे ना खाद्य. आणि मग आता तुमच्या दावणीला आहे की नाही चालू? ते चालू आहे की. चालू आहे ना. मग पप्पू शेट आहेत ना, ह्या वर्षी पुशेगावच्या स्टेजवर आहेत. असायलाच पाहिजे. असायलाच पाहिजेत हा. हा 100%. आणि त्यांना म्हणलं की असं एक तरी वाक्य तुमचं व्हायरल व्हायलाच पाहिजे त्या स्टेजवरचं. आता
आता बऱ्यापैकी वाक्य व्हायरल व्हायला लागली तुमची. आता त्यांना बऱ्यापैकी अनुभव आलाय त्यातला. आलाय ना. माझा अजून एक मित्र आहे सिंगर आहे प्रकाश चौगले म्हणून हा पनवेलला. मग त्यांची बी लई इच्छा होती की पुशेगाव कमिटीकडे मला जायचं आहे. हा मग त्यांना पुशेगावच्या बापूला फोन करून त्यांना जोडून दिले. मग सेवागिरी महाराजांच्या ह्याच्यावर त्यांनी एक गाणं तयार केले पुशेगावच्या मैदानाचं. ते पण त्या स्टेजवर आहे, सत्कार आहे त्यांचा पण. आहे ना. भैया पण असं अशी माझी इच्छा आहे. भैया व्हिडिओ थांबूया आपण. थांबूया हा लय लय फिरलोय, सकाळपासून फिरतोय. काय बोलताय? हो. सकाळपासून का आला नाही? नाही तो भाग घेतला. लांब नाही घेतला काय? सगळ्या आमचं ठरलं होतं वळी वळीनं गाई घ्यायची, इकडे ठेवायची. काय बोलताय? हा जास्त करून गया, अच्छा म्हणजे जे खरे दर्दी लोक आहेत, खिल्लार. हा, जे जुनी लोक आहेत, जे खिल्लारवर प्रेम करणारी लोक आहेत, त्यांना खास करून घ्यायचं. चॅनल बी खिल्लार आहे आणि तुम्हाला आवड बी खिल्लारचीच आहे. हो. आणि तुमच्या चॅनल ओपन करणारी माणसं जास्त करून खिल्लारवालीच आहे. हो मानेरावच्या जुन्या कोट्यावर जाऊन आलो. गेला होता जुनी बांधलेली जागा सुद्धा दाखवली. ती जागा अजून खाली ठेवली त्याने. होय. ते म्हणले की ज्या जागेवर व्यवहार झाला त्या जागे अजून खाली आहे तिथं त्या मालकाचा बी लई जीव या बायला हो. आहे ना. मग ते मालकानं अजून जिद्द सोडलेली आहे की मी दुसरा मानके केला आणि भैयाला देईल. हा 2-3 बैल मला नंतर दिली तिने. हा 2-3 वासरं मी मला दिली तीन होती. दिली होय. पण ती जरा ह्या मालिक सारखी लागली नाहीत, मी विकून टाकली ती. नंतर म्हणलो ह्याच्या आशीर्वादाने काय आता लागले 2-3 आहेत वासरं नवीन. बघूयात काय घडतंय. चालतंय भाई. हा हा चला. मानक्याकडे बघितलं की वाईट वाटत. काय करणार? पण काय आता ते नशिबाचा भोग आपल्या त्याच्या आपण नशिबा त्याला भोग आहे.